वाजता होईल बाई का कोंटूरचा कारखाना का उद्या किती वाजता होईल अहो लेकरू आमना नाही पुरुषा लेकरू होत होत होईल आताच काय वयात भरल्या काय काय तर बोलते काय नाही बरं मारायला महाराज मी येईन आता ए मावशी हो काय नाही बरं मारायला माय प्रधाना काय छोटी आहेस ग तू महाराज 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 तुम्हाला लेकरू नाही हा ओ ये पर आहे घेऊन जा खुदू खुदू हसालाय महाराज उन्हाळ्यामध्ये जन्मलेले होते कोण्या गावात आलं पाखरू महाराज लेकरू नाही लेकरू नाही रे तुम्ही लेकरासाठी काय काय खाल्ल्या हो लेकरासाठी काय काय पिल्या बरं लेकरासाठी कुठं कुठं गेल्या कसं कसं गेल्या ए बाबा बाबा लेकरासाठी 4 धाम केलो हे भागाच्या बायला हसायत म्हणलं काय बाय तुमचं प्रधाना लेकरासाठी 4 धाम केलो लेकरासाठी सप्तपुर्या केलो बरं लेकरासाठी चंद्रपूरला गेलो ऐका लेकरासाठी गोव्याला गेलो ऐका सगळे जिथं दिसलंय धोंडा ऐका अरे प्रधाना जिथं दिसलंय धोंडा तिथं घातलं पाणी बरं तुम्हाला कोणती चावली नाही भवानी बरं अवघड जागी भवानी म्हणाव रे बरं अवघड जागी चावली नाही मजा जीवाला आमच्या रूपाताईच्या जीवाला ताप होत होता महाराज तुम्हाला लेकरू नाही के लेकरू नाही बघा असलं देवदेव केला लेकरू नाहीत महाराज असं मला लेकर आहे तुम्हाला किती लेकर आहेत रे बाबा किती लेकर आहेत उगा मिठाच्या खड्यावर आहेत महाराज या पट्ट्याला मला उगा पट्ट्या उगा महाराज पट्ट्या कशाला म्हणतात हो पट्ट्या काढवायच्या केलेला हा बघा मला गाडवाचं इथं एकच बांधून आहे 12 आहेत म्हणते 12 11 शेतात आहे होय महाराज होय मला लेकर आहेत उगा किती आहेत म्हणालो मला एका उद्बत्तीला 12.5 लेकर झाले महाराज मला अरे बाप 12.5 लेकराचा पप्पा बरा सगळे बघा 12.5 असं कसं करावं लागतं म्हणालो 12.5 हो 12.5 एका उद्बत्तीला 12.5 कसं करावं लागतं म्हणालो ये ऐका ज्याला ज्याला लेकरनात बामणीमध्ये ते लोक ऐका बरं हा एक उद्बत्ती घ्यावा बरं पळत तिथं मारुतीला जावा गावामध्ये गावात आहे की मारुती हा मारुतीला त्या दुकानापाशी हा. मारुतीला जावा एक उद्बत्ती पेटवा असं एकच बार वळावं मारुतीला असं उद्बत्ती पेटवा मारुतीला एकच बार वळावं सुटकून अजून खिशात ठेवा वा एक उद्बत्ती असं एक उद्बत्ती 6.5 महिने लावलो महाराज एका उद्बत्तीला माझी बायको 12.5 लेकर दिली तसलं काय करणं होणार रे अर्धा लेकरू महाराज अर्ध कुठं 12.5 अर्धा लेकरू महाराज याच्या पोटात हाय ते होय सकाळच्या पारी बाहेर महाराज येस लेकरू दिसत चार्जिंग संपले महाराज ढकलून देते पडाले याच्यात काहीच राहिलं नाही ते चार्जिंग संपले हे बाहेरचं पोत असलं नाही महाराज प्रधाना तुझे लेकर काय काम करतात रे 12 पैकी मोठे 4 मोठ्या मोठ्या नोकरी लावलो मोठ्या मोठ्या ड्युटीला आहेत होय सध्या 12 पैकी मोठे 4 नोकरीला आहेत हो पेटी मास्तर काय करतात म्हणालो मोठ्या नोकरीला बिझनेस अरे बापरे काय बिझनेस आहे म्हणालो पोरायचे तुझ्या सध्या 12 पैकी मोठे 4 बाबूराव ऐका माझ्याकडे बघायला माहिती तर हा यायच्या बाबूराव संतच्या वडकीन लावलो बरं लेकर म्हणजे नोकरीला असं होय सध्या 12 पैकी मोठे 4 नोकरीला आहेत काय करतात म्हणालो सातारा सांगली अरे बाप कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी रायगड छत्तीसगड धुळे नागपूर बीड परभणी लातूर सध्या नांदेडच्या रेल्वे स्टेशनला आहेत जिबेवर काय सरस्वती बसले काय म्हणालो येऊन शिकल्या पप्पाच हो नांदेडच्या रेल्वे स्टेशनला मोठी नोकरी आहे मोठी होय इंजिनियर आहेत काय म्हणालो याची काय कंबर गेली काय बस की महाराज ते ऍक्टिंग होय यांना कंबर टाकून देऊन बसायची का कंबर गेली कमला ते ऍक्टिंग मध्ये बसले महाराज 12 लेकर महाराज मोठे इंजिनियर आहेत काय म्हणालो तसल्या नोकऱ्याच करणार नांदेडच्या रेल्वे स्टेशनला मोठी नोकरी काय करते म्हणालो साहेब नांदेडच्या रेल्वे स्टेशनला लय मोठा बिझनेस असं काय करते म्हणालो नांदेडच्या रेल्वे स्टेशनला बरं 12 पैकी मोठे 4 पोरं मज्जी मोठी नोकरी बरे बापरे मोठी टीटी आहेत का टीटी म्हणाला तसले तर नोकऱ्याच करणार तो मग त्याच्यापेक्षा मोठी आहे रेल्वे अधिकारी आहेत नांद हे तर नावच घेऊ नका रेल्वे अधिकारी अरे बापरे होय ढेपाळ्याच्या ओळखीला लावलो गंगाधर ढेपाळ्याच्या ओळखी अरे बापरे त्यासाठी तिकडे अहो 12 पैकी मोठे 4 पोरं मज्जी
नांदेडच्या रेल्वे स्टेशनला पाकिट प्लेअर आहेत अरे बाप आणि हे बी उठाले की उठलेले दोन्ही होत बरं म्हणजे असं लेकरं. होय. हे उठून तर दोन चलेत की नाही हे बी लेकर होईल असं याला काय झालं की उठायला ते एकूण एकाला सोडून दिलेत महाराज. पैसे आणायचे आहेत महाराज ते हा पैसे आणायचे आहेत. म्हणा सदा आनंद आता याच्या पुढची कथा सुंदर ऐकण्यासारखी आहे कारण राजाला लेकरून होतं ऐका हो. लेकरून नाही गेले कोणी काय सांगते कोण्या वैद्याकडे जाय म्हणलं की जावं लागते कोण्या डॉक्टरकडे जाय म्हणलं उग कोणी काय सांगले जावं लागते राजाला लेकरून होतं कारण मान सांगाव जगाला हो अपमान सांगाव आपापल्या मनाला मनाला सांगा अहो महाराज घागरीचं तोंड झाकताय ते जगाचं झाकताय ते खाऊ. खाताय ना हो जब तक जिंदा आहे तब तक निंदा आहे हो तुम्ही जोपर्यंत त्या पृथ्वी तलावर जिवंत आहे तोपर्यंत तुम्हाला निंदा आहे प्रत्येकाला निंदा आहे प्रत्येकाच्या वाटेला अडचणी आहेत हो. राजाला लेकरून होतं बरोबर आता पुढची कथा ऐकण्यासारखी सुंदर कथा आहे हो आणि या ठिकाणी डान्सचा कार्यक्रम कारण भरपूर आमचे दासी देवाचे दासी या ठिकाणी आलेले आहेत त्यांना पण चान्स देणं आमचं कर्तव्य आहे डान्स करण्यासाठी त्यांची इच्छा आहे डान्स करायची हा ढोलकी मासाला माझी विनंती करतो त्याने ढोलकीचा एक तोडा काढायचा आहे महाराज राजा नाराज बसला बघा ज्याला लेकरू नाही त्याला विचारा लेकराचं काय दुःख असतं अहो ज्याला आई नाही त्याला विचारा आईचं काय दुःख असतं आणि ज्याला हात नाही त्याला विचारा हाताचं काय दुःख असतं माय मावल्या आहे का कारण आईचं महत्व ज्याला आई नाही त्यालाच आईचं महत्व कळतं ज्यांच्या जीवनातली आई गेली ना त्याला आईचं महत्व कळते लक्षात ठेवा कारण माणसाचा जन्म पुन्हा पुन्हा आहे का हो नाही महाराज कोण दिवस येईल कसा नाही देहाचा भरोसा क्षणाचा विश्वास नाही माणसाचा लक्षात ठेवा म्हणून सर्वांना माझी विनंती आहे अभिमान सोडा गर्व सोडा प्रेमाचं नातं खंडोबा संग जोडा अभिमान धरू नको भल्या माणसा कोणता दिवस येईल कसा नाही भरोसा अरे माझं माझं म्हणू नको ऐकना जरा गण गोत बहीण भाऊ व्यर्थ पसारा ऐका माय आपल्या जीवावर येळ आल्या तवा आधार नाही कोणाचा कोणता दिवस येईल कसा नाही भरोसा अहो कोणता दिवस कसा येईल काय भरोसा नाही लक्षात ठेवा ऐका काल परवा आमचा कार्यक्रम एक 8 दिवसाखाली कार्यक्रम आमचा नांदेडला होता ऐका माझ्या सगळ्यांनी नांदेडला कार्यक्रम पर एक आपल्या सगळ्यालाच माहिती आहे व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून एक दुःखाची बातमी आली कोणते कंधार तालुक्यामध्ये आंबुलगा गावातला एक महेंद्र आंबुडगेकर नावाचा एक जवान शहीद झाला तुम्हाला माहित असं सगळ्यांना व्हॉट्सअप आता तरुण पिढी आहे ऐका आमचा कार्यक्रम त्या ठिकाणीच होता त्यांच्या घरासमोर त्यांचं घर बळीरामपूरला नांदेडला हे घर त्यांचं आणि आमुलग्याला पण एक त्यांचे शेतीबाडी आहे लक्षात ठेवा एक गरीब कुटुंबातला मुलगा देशाच्या सेवेसाठी शहीद झाला अहो त्या आईला वाटलं का आपला मुलगा पण आपल्या सोबत आपल्या घरी राहावं पण त्या आईला वाटलं का शेवटी लक्षात ठेवा पार्थिव घरी आलं त्या आईने विचारलं साहेबाला अहो साहेब एक इंच कमी असताना माझ्या लेकराला त्या सैन्यामध्ये भरती करून घेतला नाही आणि अर्ध शरीर माझ्या लेकरात आलं मी कसं घेऊ त्या आईच्या जीवाला काय वाटलं असेल आई आई असते लक्षात ठेवा केविल वाण्या बायाची आई वाचून वाट वळते खरी आई ज्याला आई नाही त्यालाच कळते अहो ज्यांच्या जीवनातली आई गेली त्यांना आईचं महत्व विचारा लक्षात ठेवा काय या तळमळते आई वाचनी या लेकराची दशा जीवाची तळमळते
खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते आई वाचून आले घराची नशाची आई वाचून आले घराची नशाची वाची तळमळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते चारा सुद्धा हो देईल चारा सुद्धा हो देईल आईच्या पोटी उपकाराची जाणीव त्याला होईल आजकालच्या लेकाची ही माया जन्मते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते आई वाचून लेकराची दशा जीवाची तळमळते आई वाचून लेकराची दशा जीवाची तळमळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते रक्ताच्या नात्यात अजून जवळ कुणी ना केलं रक्ताच्या नात्यानं आजवर जवळ कुणी ना केलं जवळ कुणी ना केलं जवळ कुणी ना केलं जग बुडालं सुन सुन हे झालं आपलं गेलं जग बुडालं सुन सुन हे झालं आपलं गेलं जग बुडालं सुन सुन हे झालं आपलं गेलं जग बुडालं सुन सुन हे झालं अशी कुणावर वेळ न यावी अशी कुणावर वेळ न यावी काळीज माझं हळहळते खरी आईची माया ज्याला आई नाही त्याला कळते खरी आईची माया ज्याला आई नाही
हो. काल परवा आपल्या जवळ ते घटना घडली लक्षात ठेवा. कारण त्या लेकरू ताण होत 4 दिवसाचं लेकरू त्याची आई गेली. हो. ज्याच्या जीवनामध्ये आई गेली ना त्याला आईचं महत्व कळते. ज्याच्या जीवनातला बाप गेला त्याला बापाचं. बापाचं महत्व कळते महाराज. जिवंत असताना काही लोक माय बापाला रोटी सुद्धा खायला देत नाही आणि मेल्यावरी देवाला नवस करतात, तेरव्या करतात. त्या आई बाप सगळ्याला विनंती, आई बाप जिवंत असते पण आई बापाची सेवा करा. वा 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 वा. हा राजाला लेकून होतं लक्षात ठेवा. कोणती बायले जर अशी नांदाय निघाली की नाही माहिती तुमच्यासारखी नांदायची बायले घरला वापस जावा. का हो या वांजोट्याचं कोण तोंड बघाव मा याला लेकून. कारण राजाला लेकून होतं. राजा प्रधानाला बोलू लागला. प्रधान हुशार होता. महाराज प्रधाना हो काहीतरी तोडगा सांग बाबा मला. तुम्हाला लेकून आहे महाराज. एखादी तोडगा सांगू का? काय कराव तोडगा मावशी हातात धरले गुडगा. खातेस काय भाई भरीत रोडगा. खाय ना बापू भात होय भात महाराज. नाही रात्रीचा भात वात नव्हती सा. बघा राजा लेकरून होतं. हो राजा नाराज बसला. महाराज हो तुम्हाला लेकरून आहे एखादी तोडगा सांगू का? तोडगा सांगा रे. ऐका हो. हा शनिवार रविवारची आमोशा बघावं. शनिवार रविवारची. शनिवार रविवारची आमोशा बघावं भर 12 वाजता. बरोबर. लेकरासाठी होय बरं. लेकरासाठी होय. मध्ये बोले की लेकर होईनात. हा बरं बोला. शनिवार रविवारची आमोशा बघावं बरं. आणि भर 12 वाजता संध्याकाळी नवरा बायको उठाव. दोघं लेकरासाठी बरं. बरं संध्याकाळी 12 वाजता नवरा बायको थंडगार पाण्याने आंघोळ करावं. असं होय. दिवसा जमना काय महाराज? मध्ये बोले की लेकर होईनात. नवरा बायको संध्याकाळी 12 वाजता उठाव थंडगार पाण्याने आंघोळ करावं. गरम गरम नका. एक चार तिथं समळावाला कस का झोपी करावणार. ए समळ्या ओय हाय हाय सुपारी नाही तर दुपारीच दुपार आलाय म्हणून झोपी झाली. महाराज हो शनिवार रविवारच्या आमोशा बघावं. ऐकावं सगळे. हा ज्याला लेकर नाही त्यांना ऐकून घ्या. हे होतेत की पक्क पण मध्ये बोल की लेकर महिन्यात होतेत की म्हणालो. महाराज या तोडग्याला कोणा कोणाला झालं? मज कस का नाही बाया वाढ झालं. 2 लई बोलालेत महाराज. महाराज थांबा थांबा. हे बाई हे बाई ते हे दोन बाई हे बाई महाराज. ऐका ते दोघी मायले की होता. मायले की हा होय माय हे बाया वाढ झालं काय म्हणे? शेजारचे होता महाराज हा हे बाई या बाईला हिशोब सांगले जागरणाचा. माय एवढं मोठं 3 बाया आणलंय. बीडची बाई आणलंय, लातूरची बाई आणली, रत्नमाला बाई आणलंय, एक कॅश वाजायचं आणलंय, ते गाणे म्हणायचं माणूस आला म्हणजे हे बाई या बाईला हिशोब सांगाली. असं होय. काय खर्च आला असेल माय. एवढं मोठं आणलंय. एवढं मोठं टेंट टाकले. एवढं मोठं साऊंड आणलंय. हे काय की शूटिंग करायचं आणलंय म्हणून बाई या बाईला हिशोब सांगायला. पत्ता भी नको बाई. काय कमी पडलं तर एक माईक आणि बारके 2 वाके महाराज आणि एक मुरळी इकून टाकून भरती करतो. पत्ता भी नको महाराज. महाराज माईक इकू नको म्हणा का? कसं काय? बाईचा अर्ध हिस्सा आहे. होय माय माईक वालीच बाई होती. माय गईनं मारायची मला. तू ग बस. महाराज लेकरू नाही लेकरून आहे. ऐका शनिवार रविवारच्या आमोशा बघा. संध्याकाळी नवरा बायको थंडगार साहेब ऐका थंडगार पाण्यानं आंघोळ करावं. करत्या करत्या. एक पंचायतीचं ताट लावून घ्या. बरं नवरा बायको बोंबलत बोंबलत संध्याकाळी मारते कडपळा. मुक्का जमना काय म्हणालो? मुकाटा जाय जमना. उगा मध्ये बोल नका लेकरू ना. तुझं ऐकून घ्या. मजच ऐका. बोल ना बाबा बोल ना. महाराज संध्याकाळी नवरा बायको थंडगार पाण्यानं आंघोळ करून मारुतीकडे जाऊन मारुतीची पूजा करावं. बरं बरं गिरी महाराज करत्या बाबा. आणि नवरा बायको तिथून मस्त नोटीला जावं. मला स्मशानभूमी. गिरी महाराजला सांगायला काय म्हणालो? लेकर मला नाही. तुम्हाला होतात महाराज. हा सांगा. नवरा बायको मस्त वाटीला जावा. नवीन कोणतं गेलेलं आहे बघा त्याचं हाड गाव वाहून टाका. आकडं बकडं बंबे म्हणून घरा नवरा बायको फुर पळतो. दोघं नवरा बायको घरला येण्याबरोबर येत्या बाबा.
ते ॲडव्हर्टाईज लेकरू नाही तुला नाही का लेकरू तुझ्या त्या महाराज हो एका घरावरून फिरी सोडले का मला उगं बोलाले ऐका लेकरांसाठी बोलू नका घरला येण्यावर चुलीमध्ये खवखव इसतो करावं इसतो एका मोठ्या टोपल्या ठेवाव खेळता बाबा पार मधल्या देवाऱ्याच्या घरात नेऊन ठेवाव मधल्या खरा देवाऱ्याच्या घरात नेऊन ठेवू नवरा बायको हा नवरा बायको मधल्या घरात जावं कसं करावं मधल्या घरात जावं हा मधल्या खरा दोघांच्या मध्ये त्याचं टोपलं ठेवावं दोघांमध्ये आणि दोघे भरून पांघरून घ्यावं पागून घेता बाबा दोघांच्या मध्ये इस्त्याचं टोपलं ठेवाव हो बायकोच्या हातातल्या मिरच्या हा बक्क बक्क इस्त्यावर टाकाव दिसत्या होय असं कुळू गबूच्या गबू गबूच्या गबू गोष्टी सुद्धा असं होय अरे बाबा हा आम्ही राजे लोक बाबा काय झालं धाबा करा असं तुमच्या घरामध्ये कावड जात गेली तुमची पार्सला बरोबर आता तुम्ही तुमच्या घरी महादेव आहे शंभू महादेव हो शिखर शिंगणापूरच्या महादेव असं आणि शंकराला माझ्या हे हे महादेवाला माझ्या आवडते बेलाचं पान पान आवडते बेलाचं पान 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 आवडते बेलाचं पान महादेवाची धावा करू लागलो कोण राजा एका पार्थ तप मानला हो मुखामध्ये एकच नाव लेकरासाठी ऐका ओ महादेवाच्या मांडेवर गिरजा गणपती कंपाळाला भस्म शोभे छान कंपाळाला भस्म शोभे छान छान आवडते बेलाचे पान दयान आवडते बेलाचे पान आवडते बेलाचे पान म्हणून महादेवाची धावा केला राजाने लेकरासाठी हो. एका पार्थ तप मानला पण राजे प्रसन्न झाले कोण महादेव हो. तर जंगमाच्या रूपामध्ये महादेव आले अरे कारण तुमच्या घरी जंगम येणं म्हणजे साक्षात महादेव येणं राजा तुमच्या घरी जर वाघ्या आला तर हो साक्षात खंडोबा आला तुमच्या घरी जर माळकरी आला तर साक्षात विठोबा आला बघा तुमच्या घरी जर गोसाई आला हो साक्षात दत्तप्रभू आले समोर. कारण शिवरात्रीची आवड महादेवाला आहे हो आणि गोंधळाची आवड अंबाबाईला आहे अंबाबाईला आहे महाराज एकादशीची आवड विठोबाला आहे आहे बघा आणि बिर्लेची आवड बीरदेवाला आहे बिरुदेवाला आहे हा जय देव जय देव जय बिरुदेवा किती सुंदर आरती म्हणतात तो हो. बिरले आपले कारण एक त्यांचा हक्क आहे वाडवल्यापासूनची परंपरा आहे आणि जागरणाची आवडच खंडोबाला आहे खंडोबाला आहे महाराज आणि राजा नाराज बसला हा बाई घरला बाया गेल्या काय म्हणून तुम्ही पत्ता घेऊ नका हा. कारण तुमच्या नावचं बँकेत जमा होते बँकेत हा नाही तर सकाळ लाईन लावशाल शंकरनगरला पुण्य पुण्य जमा होते हो लक्षात ठेवा पुण्य ते उपकार पाप ते परपीडा परपीडा लक्षात ठेवा आणि राजा काय नाराज बसला अशी राजाला लेकरू हो. होतं, महादेव प्रसन्न झाले बघा अरे. डोसक्यावर हात ठेवलं राजा हो तुझ्या नशीब मध्ये लेकरू नाही बेटा देवा हो मला कसलं का नाही एखादे लेकरू द्या की देवा हो तुझ्या नशीब मध्ये नाही रे नाही म्हणालो तुझ्या नशीब मध्ये लेकरू नाही म्हणालो
नाही म्हणालो हा बघा आता कुठं आईच्या आणि गायच्या सगळ्या बायाच्या मायच्या ए, जाऊन दे ना तसं सकाळी हो कुठं काय गावातले लोक बापू बापू चलो आवाज वाढव दाजी वाढवा की वारे वा वाघ चलो कुठं चलो बघा होय अरे हे काय म्हणालो हे काय होय देवा लेकरू देता की नाही नाही दे ना तुझ्या नशीब मध्ये लेकरू नाही रे चलो बघा कुठं होय म्हणालो जाय जीवा जाय कुठं तिकडे जा भोगण्यामध्ये चाच्या भोगण्या जाय भाजीच्या नको काय तिकट लागते असं होय मला लेकरू देता की नाही नाही म्हणालो हा ए, ए, अरे तिला का मारालास ए त्या बायला का मारलास बापू देवा देवा म्हणून बसले हा नाही म्हणालो हा अरे 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 पिंड खाली नको रे बाबा ये ये नाही ते रेवाटा खाली ले अरे बाबा तसं करू नको रे पिंड जर हालीलास अरे बाबा तू पिंड हाली नको रे बाबा नाही म्हणालो हा कसं करशील म्हणालो अरे रे अरे हाली नको रे बाबा तसं करू नको रे बाबा हे जनता सगळे पिंड जर हालीला देवा लेकरू देता की नाही दे ना नाही ना चलो हा जाय जीवा जाय कुठं जाय तिकडे मेत्रीच्या घरामध्ये काय? वरणाच्या भोगण्या जा आता खाऊन आल्या मेत्रीच्या घरी. हा, देता की नाही नाही म्हणालो दे ना नाही नाही मला जर लेकरू देना गेला देवा हा या मानवाला फाशी घेतो बरं सकाळच्या परी पोलीस गाडी येते हा आणि म्हाताऱ्या बायला चष्म्याच्या बायला वडू वडू घेऊन जाते असं होय दे ना लेकरू हा मला जर लेकरू देना गेला देवा हा. तुमचं डोसकं फाडून यायचं रक्त काढतो बघा वा अरे वा बरंच आहेस बाबू तू बाबरावचं ए राजा लेकरू देता की नाही नाही रे बाबा बघा गया वया करू लागला तुझ्या कोण ना. खेमगोंडा धनगर तुझ्या नशिबामध्ये राजाला नाही रे. लेकरू नव्हतं तुला बाबा असा कसा देव वेडा झाला हो हो पहा कसे नवलाय शिवावतारे तुझे ते पार्वती आरतीच हे बानो बाय येळको, येळको, सदानंदाचा. अरे देवाधिपती ओय कशी हरली याची मती एक मनात इच्छा होती कधी होशील दागिन त्या खंडोबाची कारभारे ना झाली मानो धनगरे ना खंडोबाची कारभारे ना झाली मानो धनगरे ना देवाधिपती कशी हरली त्याची मती एक मनात इच्छा होती कधी होशील दागिन त्या खंडोबाची कारभारी झाली बानूर धनगरी वारे कारभारे खंडोबाची कारभारी
टकडक 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 राजेश गंगाधर गंगाधर राजेश गंगाधर हा बदलवार किती दिले ए पोरा तिकडे बोलाले लवकर घे थोडं राहिलं झोपले की घटना महाराज होय होय बायाकडे काय पैसे नाहीत काय माय सकाळी देतात महाराज उग टुकू मुकू बघायला तुला आओ देवाधिपती कसे हरली त्याची मध्ये एक मनात इच्छा होती कसे ऐका गणेशराव हो. खंडोबाच्या वरचे भक्त गणेशराव 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 मधुकर मधुकर कुठाय घर कुठाय घर वा 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 बच्चेवाड किती एकावून दिले कव्वाले तव्वाले ऐका ऐका माधवराव माधव आणि माधव महाराज माधव महाराज माधव अरे एकावन 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 आणि वन 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 एकावन अरे वन 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 मामा तुला मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका हे बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका बाळू मामा तुझा लाडका लाडका मामा तुला मारितो हका ए मायले के रात मामा तुझं माझं नाते भक्त गण तुझं सार माझं गण बोले ए मायले के रात मामा तुझं माझं नाते भक्त गण तुझं सार माझं गण बोले ए मामा तुला नाही परका मामा तुला मारितो हाका बाळू मामा बोला बोला ऐका बालाजीराव जय जय मल्हार मल्हार झोपीचा टाइम झालेला आहे आता हो बरं चालेल. गाणं म्हणा. सूर्या दोघ जण शिवा मल्हारीचा ऐका या ठिकाणी
आपल्या बामणी नगरीमध्ये सुंदर जागरण करण्याचा कार्यक्रम चालू आहे म्हणून या ठिकाणी सह्याद्री मदनुरे यांच्याकडून 20 रुपये, महादेव बंडेवार यांच्याकडून 20 रुपये आणि राजेश शिबीदार कॅशीवर ढोलकीवर आणि 3 बायावर आणि संबळ्यावर खुश होऊन आमचे राजेश शिबीदार यांच्याकडून 50, साहेबराव बामणेकर 100 रुपये दिले संतोर खुश होऊन बरं त्यांना पण संच आवडला ऐका. तसेच भरांडे परिवाराकडून सुद्धा 51, तसेच चंद्रकांत खदगावकर 51, साईनाथ उच्चकर 20, अरुण कांबळे यांच्याकडून 50. पाटील या भेटीबद्दल माझा संत अत्यंत आभार आहे. धन्यवाद धन्यवाद. कंटिन्यू गाणं म्हणायचं आहे. ताईला विनंती करतो गाणं म्हणायचं आहे. रत्नमाला ताई डान्स करायचा आहे. हॅलो मल्हारीला प्रेमात फसवले हॅलो आम्हा येडोदाची बहिणी गप्पदर वाऱ्यानं व्हाय
आंबा येडू दोघी कोण कोण आंबा आणि येडू आणि आंबा आणि येडू ए आंबा हॅलो ए आंबा येडू दोघी बहिणी गप्पा जर वाऱ्या न भाई माशाला मारण्याच्या नका गप्पाने झोडवाय माशाला मारण्याच्या नका गप्पाने झोडवाय माशाला मारण्याच्या नका गप्पाने झोडवाय या ठिकाणी आता आमच्या ताईचा डान्स स्पेशल होणार आहे माझ्या मल्हारीला प्रेमात फसवले हॅलो आंबा येडू दोघी बहिणी गप्प जर वाऱ्या न भाई आंबा येडू दोघी कोण कोण आंबा आणि येडू आणि आंबा आणि येडू ए आंबा हॅलो ए आंबा येडू दोघी बहिणी गप्प जर वाऱ्या न भाई माशाला मारण्याच्या नका गप्पाने झोडवाय माशाला मारण्याच्या नका गप्पाने झोडवाय माशाला मारण्याच्या नका गप्पाने झोडवाय या ठिकाणी आता आमच्या ताईचा डान्स स्पेशल होणार आहे.